सुरुवात करूया. तर जनरली आपण जे काही प्रॉब्लेम पाहिलेले आहेत त्यामध्ये रिसिप्ट्स आणि पेमेंट्स अकाउंट दिलेलं आहे, खाली ऍडजस्टमेंट्स आहे. या पद्धतीचे काही आपण प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. सेकंड मेथडमध्ये आपण प्रिव्हियस इयर बॅलन्स शीट आणि करंट इयर रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट आणि ऍडजस्टमेंट्स या पद्धतीचे सेकंड मेथडमध्ये प्रॉब्लेम पाहिले काही. आता ही थर्ड मेथडच मला थर्ड मेथड म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी नवीन बदल असा आहे की या ठिकाणी रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट आहे, रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट आहे, परंतु जे काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे किंवा ज्याला आपण ऍडजस्टमेंट्स म्हणतो त्या जनरली 1 by 1 पॉइंट्स मध्ये असतात. परंतु या ठिकाणी 1 by 1 पॉइंट्स मध्ये न देता त्या ऍडजस्टमेंट सुद्धा लेजर टाइप दिलेले आहेत. लेजर टाइप दिलेले आहेत हे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. याची फोटोकॉपी सुद्धा तुम्हाला पाठवलेली आहे. आता लेजर टाइप ऍडजस्टमेंट्स आहेत म्हणजे यामध्ये फार काही अवघड आहे किंवा हा प्रॉब्लेम आपल्याला सोडविण्यास जमणार नाही अशा पद्धतीची शंका मनात बाळगण्याची याचं काही कारण नाही. तर ह्या काही लेजर टाइप ऍडजस्टमेंट्स आहेत ह्या सुद्धा खूप सोप्या आहेत. तुम्हाला आता शिकल्याच्या नंतर ते लक्षात येईलच. तर हा जो प्रॉब्लेम आहे आता हा प्रॉब्लेम आपण प्रत्यक्ष सोडविण्यास सुरुवात करूया. प्रॉब्लेम आहे इन द बुक्स ऑफ लाईफलाईन हॉस्पिटल चंद्रपूर. म्हणजे एक अव्यापारी जी संस्था आहे नॉन ट्रेडिंग कन्सर्न जी आहे ती हॉस्पिटल आहे, ती एक कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल आहे, एक सहकारी दवाखाना आहे. अशा पद्धतीची ही नॉन ट्रेडिंग कन्सर्न आहे. त्या कन्सर्नचा हा प्रॉब्लेम आहे हे सुरुवातीला या ठिकाणी आपण अगोदर लक्षात घ्यायचं आहे. आता ऍडजस्टमेंट इफेक्ट काही आठवण आहेत का, तर हे जर बघितलं तुम्ही खाली ऍडिशनल इन्फॉर्मेशनचं ते लेजर पाहिलं तर त्यावर लक्षात येईल की सबस्क्रिप्शन जे आहे फक्त सबस्क्रिप्शन विषयीच यामध्ये ऍडजस्टमेंट्स आहे. म्हणून जे सबस्क्रिप्शन आहे रिसिप्ट साईडला त्या सबस्क्रिप्शनला सुरुवातीला टिक मार्क करून घ्या. बाकीच्या ज्या काही ऍडजस्टमेंट्स आहेत बिल्डिंग असेल, इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल फंड, बिल्डिंग फंड ह्या ऍडजस्टमेंट्सचा वरती कोणत्याही ऍडजस्टमेंटशी काही संबंध नाही. त्यामुळे रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट मधील बाकी आयटम्सला टिक मार्क करण्याची आवश्यकता नाही. आता आपण प्रत्यक्ष 1 by 1 आयटमची जी काही पोस्टिंग आहे ती पाहूया. एक लेजर आपण तयार केलेला आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि एक स्टेटमेंट तयार केलेलं आहे चालू वर्षाचं बॅलन्स शीट. प्रॉब्लेम कधी व्यवस्थित रीड करायचा आणि त्यानंतरच प्रॉब्लेम सोडविण्यास सुरुवात करायची हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे आणि आताही सांगत आहे. आता रिसिप्ट साईडचे जे आयटम्स आहेत ते आयटम्स पाहूया. फर्स्ट आयटम आहे बॅलन्स बीडी 10,500. बॅलन्स बीडी 10,500 प्रिव्हियस इयरचं बॅलन्स आहे. हे आपण करंट इयर मध्ये बॅलन्स हे घेत नाही ते आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. सेकंड आयटम आहे सबस्क्रिप्शन 92,700. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. सबस्क्रिप्शन म्हणजे काय, मराठीत म्हणतात त्याला वर्गणी. वर्गणी म्हणजे काय, त्या कोणत्याही व्यापारी संस्थेचे जे काही मेंबर्स असतील, जे काही सभासद असतील त्यांनी सभासद शुल्क म्हणून जी काही अमाऊंट, जे काही पैसे जमा केलेले असतील त्याला काय म्हणतात वर्गणी. अनेक जणांनी मिळून जमा केलेली रक्कम, अनेक जण जे सभासद आहेत त्या सभासदांनी अनेक सभासदांनी मिळून जी रक्कम जमा केलेली असते त्या नॉन ट्रेडिंग कन्सर्न चालविण्यासाठी त्याला म्हणतात सबस्क्रिप्शन. ते इन्कम आहे, ते इन्कम आहे म्हणून इन्कम साईडला घ्यावं लागेल. ते त्या हॉस्पिटलचं इन्कम आहे, त्यामधून मग काय ते एक्सपेंडिचर किंवा एक्सपेन्सेस होतील त्याच्यातून, तर ते आपण नंतर पाहूया. सुरुवातीला आयटम आहे सबस्क्रिप्शन, हे इन्कम आहे म्हणून इन्कम साईडला येईल. यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून ह्या आयटमची अमाऊंट ही इंटर कॉलम मध्ये येईल बाय सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन अमाऊंट आहे 92,700. 92,700. नेक्स्ट एंट्रन्स फीस 1,100. आता एंट्रन्स फीस कुठे घेणार, एंट्रन्स फीस कधी आयटम इन्कम साईडला किंवा लायबिलिटीला येते.
दोन्हीपैकी एका ठिकाणी. ज्यावेळेस प्लेन असेल एंट्रन्स फीस यावर काही ऍडजस्टमेंट मध्ये काही माहिती दिलेली नसेल किंवा इथेही कॅपिटलायझेशन करा असं काही दिलेलं नसेल, प्लेन आयटम दिलेला असेल त्यावेळेस हे रेव्हेन्यू इन्कम असं समजून असं गृहीत धरून ते इन्कम साईडला याची पोस्टिंग करायची. बाय एंट्रन्स फीस 1100. सबस्क्रिप्शनच्या खाली तुम्ही जास्त जागा सोडा कारण यावर 2 ऍडजस्टमेंट आहेत हे आपण पाहिलेलं आहे यापूर्वी. नेक्स्ट आयटम आहे बाय एंट्रन्स फीस. एंट्रन्स फीस अमाऊंट आहे 1100. हे रेव्हेन्यू इन्कम झालं. हे रेव्हेन्यू इन्कम झालं. ऍडजस्टमेंट मध्ये जर असायला की एंट्रन्स फीस टू बी आर कॅपिटलाइज्ड तर मग आपण त्याचं कॅपिटलायझेशन केलं असतं लायबिलिटी साइड. तर प्लेन दिलेला एंट्रन्स फीस त्यावर काहीही दिलेलं नाही, काही कॉमेंट नाही, म्हणजे एंट्रन्स फीस प्लेन इन्कम आहे म्हणून रेव्हेन्यू इन्कम मध्ये येते 1100. नेक्स्ट लाईफ मेंबरशिप फीस. लाईफ मेंबरशिप फीसला सुद्धा इन ब्रॅकेट दिलेलं आहे कॅपिटलाइज्ड. इन ब्रॅकेट दिलेलं कॅपिटलाइज्ड. इन ब्रॅकेट मध्ये कॅपिटलाइज्ड आहे म्हणून याचं भांडवलीकरण करावं लागणार आहे म्हणून लायबिलिटी साइडला येईल. इथं सुद्धा जर कॅपिटलाइज्ड असं जर ब्रॅकेट मध्ये नसतं असं जर या ठिकाणी दिलं नसतं तर हा आयटम सुद्धा आपण एंट्रन्स फीसच्या खालीच लाईफ मेंबरशिप फीस म्हणून घेतला असतो इन्कम साइडला. इन्कम साइडला घेतला असता रेव्हेन्यू इन्कम समजून. परंतु या ठिकाणी स्पेशल दिलेलं आहे लाईफ मेंबरशिप फीसचं कॅपिटलायझेशन करा म्हणजे भांडवलीकरण करा म्हणजे कॅपिटल फंड मध्ये ही अमाऊंट ऍड करा म्हणून सुरुवातीला आहे कॅपिटल फंड. कॅपिटल फंड. आता कॅपिटल फंडची अमाऊंट जेव्हा तो आयटम येईल तेव्हा आपण घेऊ. आता इथे दिलेलं आहे प्लस. आता प्लस करावं लागेल. लाईफ मेंबरशिप फीसचं कॅपिटलायझेशन करा. लाईफ मेंबरशिप फीस. लाईफ मेंबरशिप फीस कॅपिटलायझेशन करायचं आहे. कॅपिटलायझेशन आपण केलेलं आहे. अमाऊंट आहे 15,000. 15,000. नेक्स्ट सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. ओल्ड न्यूजपेपर आहे काही तर त्यांची विक्री केलेली आहे त्यापासून इन्कम झालेला आहे ती रेव्हेन्यू इन्कम म्हणून आपण ग्राह्य धरतो. बाय सेल ऑफ म्हणून इन्कम साइडला हा आयटम येईल बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. बाय सेल ऑफ ओल्ड न्यूज पेपर्स अमाऊंट आहे 600. बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स 600. लास्ट आयटम आहे रिसिप्ट साइडला डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन आहे परंतु त्याचं काय करा बिल्डिंग फंड म्हणजे बिल्डिंग फंड मध्ये रूपांतर करा म्हणजे पण तुला लायबिलिटी साइडला आयटम येईल कारण बिल्डिंग फंड आयटम लायबिलिटी साइडला येत असतो. म्हणजे बिल्डिंग फंड जी काही अमाऊंट आहे काही जमा झाली ती बिल्डिंग फंडवर खर्च करायचा आहे म्हणजे ती लायबिलिटी येते किंवा लायबिलिटी असते म्हणून लायबिलिटी साइडला तो आयटम येतो डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. आता कॅपिटल फंडच्या खाली काही जागा सोडा. जागा यासाठी सोडा की सरप्लस आलं तर त्यामध्ये ऍड होईल. डेफिसिट असेल तर कॅपिटल फंड मधून लेस होईल म्हणजे कॅल्क्युलेशन साठी काही स्पेस हा इथे सोडायचा आहे त्या खाली घ्या डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड अमाऊंट आहे 1,20,000. 1,20,000. या पद्धतीने रिसिप्ट साइडचे पूर्ण आयटम्स झालेले आहेत. आता पेमेंट साइडचे आयटम बघू. फर्स्ट आयटम आहे फर्निचर. फर्निचर हे असे काय असे साइडला घ्या. फर्निचर ची अमाऊंट आहे 22,000. 22,000. नेक्स्ट मेडिसिन्स. मेडिसिन्स आता आपण पाहिलेलं आहे कशाचा आपण पाहतो व्यापारी संस्था कोणती आहे लाईफ लाईन हॉस्पिटल चंद्रपूर दवाखाना आहे पण मेडिसिन वर काही खर्च झालेला आहे म्हणजे हे एक्सपेंडिचर आहे म्हणून एक्सपेंडिचर साईडला हा आयटम येईल मेडिसिन्स. मेडिसिन्स 15,700. 15,700. नेक्स्ट होनोरेरियम टू डॉक्टर्स. होनोरेरियम म्हणजे मानधन. होनोरेरियम म्हणजे काय मानधन. आता डॉक्टर्सला काही मानधन दिलेलं आहे म्हणजे तोही हॉस्पिटलचा खर्च आहे म्हणून खर्च साईडला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला येईल.
होनोररियम टू डॉक्टर, होनोररियम टू डॉक्टर अमाऊंट आहे 65,000. 65,000. नेक्स्ट सॅलरी टू स्टाफ. तिथे काही स्टाफ असतील, कंपाऊंडर असतील किंवा सफाई कामगार असतील किंवा फॉर एक्झाम्पल जे कोणी काही कर्मचारी असतील, त्या कर्मचाऱ्यांचा त्या स्टाफची काही सॅलरी दिलेली आहे, तो सुद्धा एक्सपेंडिचर नाही. मग एक्सपेंडिचर साईडला हा आयटम येईल सॅलरी टू स्टाफ. सॅलरी टू स्टाफ अमाउंट 18,000. 18,000. नेक्स्ट सन्ट्री एक्सपेन्सेस. काही विविध खर्च झालेला आहे. सन्ट्री एक्सपेन्सेस आहे व जनरल एक्सपेन्सेस आहे. हा एक्सपेन्सेस आहे म्हणजे एक्सपेंडिचर साईडला हा आयटम येईल सन्ट्री. सन्ट्री म्हणजे विविध एक्सपेन्सेस, विविध खर्च. सन्ट्री एक्सपेन्सेस अमाउंट आहे 3,500. 3,500. आता सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, सर्जिकल शस्त्रक्रियेसाठी काही इन्स्ट्रुमेंट खरेदी केलेला आहे. आता इन्स्ट्रुमेंट खरेदी केले लॉंग टर्म यूज असते. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट जे खरेदी केले ते लॉंग टर्म यूज मध्ये आहे, म्हणजे ती असेट आहे त्या हॉस्पिटलची, म्हणून हे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट ही अमाऊंट आयटम साइड असेट साइडला येईल. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स अमाउंट आहे 51,500. 51,500. नेक्स्ट फिक्स्ड डिपॉझिट आहे. हॉस्पिटलचं काही ही सुद्धा असेट आहे. फिक्स्ड डिपॉझिट अमाउंट आहे 60,000. अमाउंट आहे 60,000. And last item balance sheet means cash in hand. Cash in hand. Amount is 4,200. 4,200. या पद्धतीने रिसिप्ट्स आणि पेमेंट्स अकाउंट हे आयटम्स आहेत आणि या आयटम्सची आपण पोस्टिंग केलेली आहे. आता या प्रॉब्लेमचा सेकंड पार्ट, सेकंड स्टेप जी आहे ऍडिशनल इन्फॉर्मेशनची, ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्या आपल्याला लेजर टाईप दिलेले आहेत. तर त्या आता आपण वन बाय वन याची पोस्टिंग करूया. फर्स्ट दिले आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 1 एप्रिल 2014 ला 8,800 आहे. 1 एप्रिल 2014 मध्ये प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग आहे. प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग आहे म्हणजे ते याच्यातून काय होईल मायनस होईल. आणि 31 मार्च 2015 म्हणजे 31 मार्च 2015 चं आउटस्टँडिंग किती आहे 9,000. ते काय होईल या ठिकाणी ऍड होईल. ते काय होईल या ठिकाणी ऍड होईल. म्हणून घ्या आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आधी ऍड घेऊ. आउट प्लस आउटस्टँडिंग किंवा ठीक आहे अगोदर ऍडचा घेऊ. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग किती आहे सबस्क्रिप्शन आतमध्ये या पद्धतीनं 9,000. आता आउटस्टँडिंग 9,000 आहे चालू वर्षाचं 31 मार्च 2015 चं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा सेकंड इफेक्ट कुठे करतो बॅलन्स शीटच्या असेट साइडला म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 9,000. तुम्हाला माहिती आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा आपण सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला करतो. आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयरचा 8,800 याला काय करणार रिसिव्ड फॉर लास्ट इयर. हे काय होईल लेस होईल. त्याला इथं खाली थोडीशी जागा सोडा कारण दोन ऍडजस्टमेंट आहेत. मायनस रिसिव्ड फॉर
लास्ट ईयर 8,800. हे मायनस आहे, हे प्लस आहे. हे मायनस आहे आणि हे प्लस आहे. रिसीव्ड फॉर लास्ट इयर. रिसीव्ड फॉर लास्ट इयर 8,800. आता नंबर 2, सिरियल नंबर 2, सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स. आता सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स. सबस्क्रिप्शन रिसीव्ड 1 एप्रिल 2014 ला ऍडव्हान्स आहे 7,500. 1 एप्रिल 2014 ला ऍडव्हान्स आहे 7,500. 1 एप्रिल 2014 ला ऍडव्हान्स आहे. म्हणजे ते ऍडव्हान्स आहे म्हणजे कधीचा असेल? 31 मार्च 2015 चा असेल. 31 मार्च 2015 चा ऍडव्हान्स 1 एप्रिल 2014 ला. म्हणून येईल ऍडव्हान्स फॉर प्रिव्हियस इयर. ऍडव्हान्स फॉर रिसीव्ड ड्युरिंग फॉर लास्ट इयर असं लिहिलं तरी चालते. प्लस रिसीव्ड ड्युरिंग फॉर लास्ट इयर. रिसीव्ड ड्युरिंग फॉर लास्ट इयर 7,500. 7,500. आणि 31 मार्च 2015 ला सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स 5,000. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स 31 मार्च 2015 ला ऍडव्हान्स आहे. रिसीव्ड फॉर सबस्क्रिप्शन रिसीव्ड फॉर नेक्स्ट इयर. रिसीव्ड फॉर नेक्स्ट इयरचा आहे 5,000. हे काय होईल? मायनस होईल. हे काय होणार आहे? मायनस. रिसीव्ड फॉर लास्ट इयर. रिसीव्ड फॉर नेक्स्ट इयर. रिसीव्ड फॉर नेक्स्ट इयर अमाऊंट आहे 5,000. आता रिसीव्ड फॉर नेक्स्ट इयर ची 5,000 ची अमाऊंट आहे ती म्हणजे काय? तो याला म्हणतात रिसीव्ड फॉर ऍडव्हान्स असंही म्हणतात. तो रिसीव्ड फॉर नेक्स्ट इयर. आता रिसीव्ड फॉर ऍडव्हान्स आपण कुठे घेतो? सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स लायबिलिटी साइडला. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स कुठे घेतो? तो याला तुम्ही असं लिहू शकता. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स असं लिहायला. तर तुमच्या जर लक्षात येत नसेल की 5,000 या पद्धतीने तर याला काय करा? सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स असं लिहू शकता. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स मायनस 5,000. सेकंड इफेक्ट कुठे होतो? लायबिलिटी साइड. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स रिसीव्ड इन ऍडव्हान्स अमाऊंट आहे 5,000. सबस्क्रिप्शनचं थोडं काळजीपूर्वक या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागतो. किंवा इथे एक लक्षात ठेवायचं की या पद्धतीचा जर प्रॉब्लेम आला तर करंट इयरची सबस्क्रिप्शन सुरुवातीला दिलेली आहे ती ऍड करायची 9,000. आणि सेकंडला सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स जे आहे तर याची जी आहे 7,500 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आणि ही जी आहे स्टार्टिंगची 7,500 ही एक ऍड करायची. 9,000 आणि 7,500 ही ऍड करायची. 9,000 आणि 7,500 ही ऍड करायची. आणि 8,800 आणि 5,000 ही लेस करायची. म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची लास्ट अमाऊंट ऍड करायची आणि सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्सची फर्स्ट अमाऊंट ऍड करायची. हे लक्षात ठेवलं. एकदा ऍड करायचं लक्षात ठेवलं तर कोणत्या दोन अमाऊंट लेस करायच्या हे लक्षात येते.
आउटस्टँडिंगचं सबस्क्रिप्शन आहे त्याची फर्स्ट अमाऊंट लेस करायची आणि सबस्क्रिप्शन इश्यूड इन ॲडव्हान्सची लास्ट अमाऊंट जी आहे 5000 ही लेस करायची. हे इथं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बिल्डिंग 11 लाख. आता बिल्डिंग ही असेट आहे. बिल्डिंग ही मागील वर्षी तीच बिल्डिंग राहणार, चालू वर्षी तीच बिल्डिंग राहणार. लँड ही तीच राहणार, मागील वर्षी असो चालू वर्षी असो. असेट बदलत नाही. फार झालं तर त्यामध्ये जर काही सेल केलं किंवा परचेस केलं तर ती असेटची अमाऊंट कमी आधी होऊ शकते. तर या ठिकाणी ॲज इट इज आहे. बिल्डिंग 11 लाख. बिल्डिंग 11 लाख. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट 1,50,000 ॲज इट इज आहे. इन्व्हेस्टमेंट 1,50,000. नेक्स्ट कॅपिटल फंड 8,61,800 ॲज इट इज घ्यायचं आहे. कॅपिटल फंड 8,61,800. कॅपिटल फंड या पद्धतीने दिलेले असते. तर तुम्ही नेक्स्ट इयरला क्वेश्चन मार्क आहे म्हणून इथे काही विचार न करता तो मागील वर्षाचा कॅपिटल फंड आहे तो ॲज इट इज राहतो. तो म्हणून जी काही अमाऊंट आहे ती सेम अमाऊंट घ्यायची आहे. कॅपिटल फंड 8,61,800. आणि लास्ट आयटम बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड 4 लाख. बिल्डिंग फंड ही सुद्धा लायबिलिटी आहे. पण लायबिलिटी साईडला हा आयटम आहे बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड अमाऊंट आहे 4 लाख. बिल्डिंग फंड 4 लाख. या पद्धतीनं ह्याच्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन लेजर टाईप दिलेले आहे. यामध्ये काही अवघड नाही. जर बघितलं तुम्ही आपण काळजीपूर्वक जर अभ्यास केला तर सोप्याच अशा ऍडजस्टमेंट्स आहेत. तो ही मेथड सुद्धा सोपी आहे. सबस्क्रिप्शनचं फक्त लक्षात ठेवायची आहे. आता आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करावं लागेल आणि त्यानंतर बॅलन्स शीट जी क्लोज होत असते. एक्सपेंडिचर साईडचे आयटम क्लिअर आहे. आता सबस्क्रिप्शन इन्कम साईडचे आयटम क्लिअर करून घ्यायचे आहे. आउटस्टँड सबस्क्रिप्शन मध्ये 2 आयटम ऍड होणारे आहेत. 9,000 प्लस 7,500 0 0 5 9 प्लस 7 16,500 ऍड होतील. 0 0 लागीच ऍड करा. 7 प्लस 5 12 ला 2 कॅरी आला 1 1 प्लस 2 3 3 प्लस 6 9 9 प्लस 1 10 1,09,200 मायनस मायनस प्लस मायनस मायनस काय होईल प्लस 0 प्लस 0 0 प्लस 0 8 प्लस 0 8 8 प्लस 5 13 मायनस 13,800 मायनस करा. मायनस मायनस प्लस होत असते हे तुम्हाला माहिती आहे. 0 0 8 प्लस 4 12 12 ला 2 8 8 प्लस 4 12 12 ला 2 कॅरी आला 1 1 प्लस 3 4 4 4 प्लस 5 9 10 प्लस 1 9 95,400 95,400 96,000 पर्यंत ही अमाऊंट येते. इकडे जर विचार केला तर 65,000 प्लस 15,000 70 80,000 85,000 95,000 म्हणजे या ठिकाणी ही एक्सपेंडिचर साईडची टोटल ही जास्त येऊ शकते. मग एक्सपेंडिचर साईडची टोटल करा अगोदर 0 0 7 प्लस 5 12 12 ला 2 कॅरी आला 1 1 प्लस 5 6 6 प्लस 5 11 11 प्लस 8 19 19 प्लस 3 22 22 ला 2 कॅरी आला 2 2 प्लस 1 3 3 प्लस 6 9 9 प्लस 1 10 1,02,200 एक्सपेंडिचर साईडला ही अमाऊंट ट्रान्सफर होईल 1,02,200 0 0 5 4 plus 5 4 plus 1 5 5 plus 6 11 11 plus 1 12 12 ला 2 carry आला 1 1 plus 5 6 6 plus 1 7 7 plus 5 12 12 ला
5100 हा डेफिसिट आलेली आहे, या ठिकाणी तूट आहे. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर, excess of expenditure over income, that is deficit. डेफिसिट म्हणजे तूट, डेफिसिट म्हणजे तूट. आता डेफिसिट आहे, तूट आहे, मायनस होईल. मायनस डेफिसिट मायनस डेफिसिट 5100. 5100. आता लायबिलिटी साइड क्लियर करून घ्या. 0 0 8 5 1 plus 5 6 6 plus 1 7 8 ला 8,76,800 minus 5,100. 0 0 8 minus 1 8 minus 1 7 6 minus 5 1 7 ला it is 7 8 ला 8,71,700. बाकी लायबिलिटी साइड क्लियर आहे, असेट साइड सुद्धा ऑलरेडी क्लियर आहे. दोन्हीची टोटल इक्वल यायला पाहिजे, तेव्हा प्रॉब्लेम हा आपला राईट आहे, करेक्ट आहे असं समजायला हरकत नाही. 0 0 0 0 0 0 0 5 5 plus 2 7 7 7 7 ला 7 2 plus 1 3 3 plus 4 7 7 plus 9 16 16 16 16 16 ला 6 कॅरी आला 1 1 plus 2 3 3 plus 5 8 8 plus 6 14 14 14 14 14 plus 5 19 19 ला 9 कॅरी आला 1 1 plus 1 2 2 plus 1 3 1 ला 1 30,96,700. ही लेवल असेट साइडची टोटल आलेली आहे. 0 0 0 0 0 0 7 ला 7 1 1 plus 5 6 6 ला 6 7 7 plus 2 9 9 ला 9 8 8 plus 1 9 9 plus 4 13 13,96,700. 13,96,700 टोटल. दोन्ही साइडची टोटल ही समान येत असते. लायबिलिटी साइड आणि असेट साइड या पद्धतीने ही टोटल इक्वल आलेली आहे. या पद्धतीचा